शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बेकायदेशीर सावकारी संदर्भात प्राप्त तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढा। प्रकरणे निकाली काढताना सर्व संबंधितांना नोटीस पोच झाल्याची खात्री करूनच प्रकरणे गुणवत्तेवर निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशा यांनी दिल्यात। महाराष्ट्र सावकारी अधिनियमाची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितींच्या कामकाजाची सभा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी सावकारांचे जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे, तालुका कार्यालयाचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते। या बैठकीमध्ये डॉक्टर आशिया यांनी सूचना केल्या। आशिया म्हणाले, गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी हे त्यांना आवश्यक असणाऱ्या कर्जाची रक्कम अवैध सावकाराकडून घेऊ नये। सहकार खात्याकडून परवाना दिलेल्या परवानधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून अवैध सावकारीला पायबंद बसण्यास मदत होईल। तसेच जे कोणी अवैध सावकारी मधून कर्जदारांना जादाचे व्याज आकारून त्रास देत असेल अशा व्यक्तींविरुद्ध सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी। महापालिकेचा प्रारूप सुधारित विकास आराखडा महापौर ज्योती गाळे यांच्याकडे सादर करण्यात आला। शहरातील 419.92 हेक्टर क्षेत्रावर 519 आरक्षणे प्राप्त करण्यात आली आहेत। या आराखड्यातील आरक्षणावर येणाऱ्या हरकती तसेच चुका दुरुस्त करण्यासाठी महापालिकेतर्फे 3 जणांच्या सदस्यांची समिती निवडण्यात आली आहे। यामध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक संध्या पवार व गौरी बोरकर यांचा समावेश आहे। महापालिकेचा प्रारूप सुधारित विकास आराखडा सादर करण्यासाठी बोललेल्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी नगर विकास विभागाच्या उपसंचालकांनी महापौरांकडे आराखडा सादर केला। शुक्रवारी समितीची निवड करत प्रस्तावित आरक्षणावर चर्चा करण्यात आली। आगामी 25 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून हा प्राप्त आराखडा तयार करण्यात आला। त्या दृष्टीने नगरसेवकांनी आपल्या सूचना सभेत मांडल्या। पुढे काही वर्षांमध्ये शिरूर पर्यंत IT पार्कचे जाळे विस्तारले जाणार आहे। त्यामुळे अहिल्यानगरला भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे। महाराष्ट्र प्रदेश व नगर रचना अधिनियम 1966 च कलम 26 अन्वये हा आराखडा तयार करण्यात आला। प्रस्तावित भूपरतावा, मूळ हद्द आणि वाढीव हद्द यांचा समावेश आहे। किराणा दुकानात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून पळालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा MIDC पोलिसांना शोध लावण्यात यश आलंय। अनिकेत बाबासाहेब करजुले असं या आरोपीचं नाव आहे। MIDC जवळील सम्राटनगर परिसरात नंदा प्रभाकर शेवाळे यांचं किराणा दुकान आहे। त्या किराणा दुकानात 24 जुलै रोजी रात्री 8:45 वाजता उपस्थित असताना एक अनोळखी ग्राहक दुकानात आला। त्याने शेवाळे यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने तोडून साथीदारांसोबत घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रारूप सुधारित विकास आराखडा नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केला। त्यात 534 जागांवर आरक्षण टाकण्यात आलं असून नव्याने 27 जागांवर आरक्षण टाकलं आहे। तब्बल 2 दिवस नगरसेवकांनी चर्चा करून काही जुन्या आणि नव्या आरक्षणावर तीव्र आक्षेप नोंदवल्यात। काही दुरुस्त्या, हरकती, सूचनाही केल्यात। त्या सर्व मान्य करत सर्वसाधारण सभेने DP ला मंजुरी दिली असून लवकरच जनतेसाठी प्रसिद्ध होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. बहुचर्चित सिस्पे, इन्फिनायटी, बीकन व तत्सम कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी राहुल सदाशिव काळोखे याला परदेशातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी अटक केल्या. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांनी त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 7 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शहराची खबर बातमध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.